नमस्कार. महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृतीमध्ये वेगवेगळ्या उसळ आणि त्याबरोबरच कडधान्यांनाही खूप सारं महत्त्व दिलेलं आहे. त्यापैकीच एक म्हणजे मटकी. मटकीची उसळ आणि त्याबरोबरच मिसळ ही आपल्या महाराष्ट्रीयन लोकांची सर्वात आवडती गोष्ट. शहरांमध्ये राहणारे जेव्हा गावी येतात त्यावेळेला त्यांच्या गावची फेमसवाली मिसळ तर नक्कीच ट्राय करतात. त्याच प्रकारची आपण आज मिसळ बनवणार आहोत. यासाठी कढईमध्ये पहिले सुके मसाले भाजून घ्यायचेत. यामध्ये 2 चमचे धने, 2 चमचे तीळ, अर्धा चमचा जिरं आणि 2-3 बेडगी मिरची आणि अर्धा चमचा खसखस हे सर्व आपण छान भाजून घेणार आहोत. मिसळ बनवण्यासाठी अगदी बाहेरून आणलेला रेडीमेड मसाला जरी वापरणार असाल तरीसुद्धा हे 4 गोष्टी आपण आवर्जून त्यामध्ये भाजून घालायच्यात. आणि बेडगी मिरची घालण्याचं कारण असं की त्यामुळे आपण जी मिसळ बनवणार आहे त्याला अगदी नाश्ता सेंटरसारखीच दिसायलाही दिसते आणि चवीलाही अगदी उत्तम लागते. कढईमध्ये 1 चमचाभर तेल घालून घ्यायचे आणि कांदा मोठा कापून घेतला आहे कारण आपण तो नंतर भाजून वाटणार आहोत. कांदा परतवून घ्यायचा, पण या ठिकाणी फ्लेम हाय ठेवायची आणि हाय फ्लेमवरच कांदा छान परतवून घ्यायचा. नंतर 8-10 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच अद्रक हे सर्व आपण मिसळसाठी भाजून घेणार आहोत. हे दोन्हीही भाजले की मग त्यामध्ये आपण घालणार आहोत टोमॅटो शिजवण्यासाठी थोडंसं मीठ घालून घ्यायचे आणि त्याचबरोबर आपण या ठिकाणी घालणार आहे कोथिंबीरच्या काड्या. ही मिसळ मी 3 ते 4 लोकांसाठीच बनवते. तुम्ही याचं प्रमाण कमी किंवा जास्त तुमच्या आवडीनुसार करू शकता. म्हणजे जेवढ्या माणसांसाठी तुम्ही बनवणार असाल त्यानुसार साहित्य वाढवायचे. नंतर यामध्ये घालायचे सुकं खोबरं. मिसळसाठी ओलं खोबरं नाही वापरायचे, सुकं खोबरंच वापरायचे. त्यामुळे चवही अगदी छान येते आणि त्याचं जे तेल रिलीज होतं ना त्याने तरीही अगदी सुंदर येते. नंतर हे सर्व मसाले भाजून बाजूला काढून ठेवायचेत. आपण जे पहिले मसाले तयार केले होते ते मसाले वाटायला घ्यायचेत. माझ्याकडे हिरवी वेलची घरातली संपली आहे पण पावडर होती म्हणून मी वेलची पावडर घालून घेतली आहे. हे मसाले वाटून घ्यायचे छान. धने जिरे जे आपण भाजलं होतं ते नंतर ते एका वाटीत काढून ठेवायचे. यानंतर आपण जे कांदा टोमॅटो भाजून घेतले होते ना ते वाटून घ्यायचेत, पण यामध्ये पाणी घालायचं नाही आहे कारण टोमॅटो आणि कांद्याचं स्वतःचं जो मॉइश्चर आहे त्यामध्येच ते छान वाटून होतात. नंतर कढईमध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे आणि मग हिंगाची फोडणी देऊन आपण जे कांदा टोमॅटो वाटून घेतलं होतं ते कढईत काढून छान परतवून घ्यायचे. बरं, आता तुम्ही म्हणाल की मसाल्याची फोडणी का नाही दिली? मसाल्याची फोडणी आपण नंतर देणारच आहोत, ते तुम्ही पुढे बघा. आता आपण कांदा टोमॅटो हे जे वाटण बनवलं होतं हे छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे. त्याला अगदी 3 ते 4 मिनिट लागतात, पण गॅस बारीक ठेवायचा आहे जेणेकरून आपले हे मसाले करपणार नाहीत. यानंतर हे मसाले परतले की मग आपण यामध्ये घालून घेणार आहोत सुके मसाले. सुक्या मसाल्यांमध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार सर्व मसाले वापरू शकता, पण कांदा लसूण मसाला, लाल तिखटमध्ये बेडगी मिरची पावडर, हा कांदा लसूण मसाला, संडे मसाला, किचन किंग आणि हळद पावडर अगदी थोडीशी वापरायची. कारण हळद पावडर जर जास्त झाली तर मिसळला आपण जी तर्रीदार मिसळ हवी असते ती कमी येते, म्हणून मग हळद पाव चमचाच वापरायची आहे. नंतर यामध्ये आपण वाटून ठेवलेले धने जिरे आहेत ते घालून घ्यायचेत, पण त्यामधला 1-1.5 चमचा वाटण तसंच ठेवायचे. ते कधी वापरायचे हे मी तुम्हाला नंतर सांगते. आता हे मसाले घातल्यानंतर ते छान परतवून घ्यायचेत. आत्ता तेल जास्त नाही घालायचे. यानंतर यामध्ये कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर जेवढी आपण जास्त वापरू मिसळसाठी तेवढी ती अगदी चवदार आणि मस्त लागते. मिसळ बनवण्यासाठी लागणारी मटकी मी कुकरला 2 शिट्ट्या घेऊन शिजवून घेतली आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ आणि हळद घालून घेतली होती, ती आता आपण यामध्ये घालून घेणार आहोत. शिजवून अगोदर घेतल्यामुळे मिसळ आपली झटपट तयार होते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्येच डायरेक्टली मटकी शिजायला घालून तीही शिजवून घेऊ शकता. आता यामध्ये आपल्याला घालायचे पाणी, पण नेहमी लक्षात ठेवायचं आपण जेव्हा तर्रीवाल्या भाज्या करत असतो किंवा अगदी कोणतीही भाजी बनवे नका यामध्ये पाणी गरम करून घालायचं. गरम करून पाणी घातल्यामुळे आपले जे मसाले असतात त्याचा जो चव फ्लेवर असते ती अगदी मेंटेन राहते, म्हणून आपण यामध्ये पाणी गरम करूनच घालायचं आहे. त्याआधी मिसळचा हा जो मसाला आहे मटकीमध्ये छान परतवून घेतला आहे मी. त्यानंतर पाणी गरम करून घालायचं आहे. गरम केलेलं पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घालून घेऊ शकता, पण मिसळ कशी जास्त घट्ट चांगली नाही लागत. मला ती या ठिकाणी पाणी कमी वाटलं म्हणून मी अजून थोडंसं पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पाणी कमी किंवा जास्त करू शकता, पण मिसळ पातळ असेल, रस्सेदार असेल, तर्रीदार असेल तरच ती खायला छान लागते. आता या ठिकाणी मी पुन्हा 1 ग्लासभर पाणी गरम करून घातलेलं आहे
आता तुम्ही बघू शकता की आपण मिसळचे मसाले जे आहेत ते तेलात परतवून घेतले नव्हते. पहिला आपण कांदा टोमॅटो परतवून घेतला आणि मग मसाले घातले होते. तरीसुद्धा आपल्या मिसळला छान अशी तरी यायला लागलेली आहे. आपण तयार केलेली धने जिरे पूड कधी वापरायची हे तुम्हाला मी पुढे सांगेलच. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आता यामध्ये घालायचे मीठ चवीनुसार, कारण आपण मटकी शिजवताना आणि कांदा टोमॅटो भाजत असतानाही मीठ घातलं होतं. मिसळला छान उकळी यायला लागली की मग आपण आता यामध्ये तर्री देऊन घेणार आहोत. ती कशी द्यायची आहे, बाजूला तडका पॅनमध्ये आपण एक तडका तयार करून घेणार आहोत आणि मग आपण इथे तर्री देणार आहोत आपल्या मिसळला. ठीक आहे. तडका पॅनमध्ये 1-2 चमचे तेल घालून घ्यायचे. मिसळ बनवताना तेल आपल्याला भरपूर लागतं, तेच छान लागतं. आपण बाजूला काढून ठेवलेली धने जिरे पूड जी आहे ती आता घालून घ्यायची आहे आणि वरून मी त्यामध्ये घातलेला आहे अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर. यामुळे आपली तर्री जी आहे ती अतिशय सुंदर होते आणि एकदम दिसायला तर दिसतेच छान, पण ती अगदी खमंगही लागते. तसेच थोडीशी कोथिंबीरही मी यामध्ये घालून घेतली होती आणि आता आपली मिसळ खाण्यासाठी अगदी तयार आहे. तुमच्याकडे जर अजून काही वेगळ्या पद्धतीने मिसळ बनवत असतील तर ते मला कमेंट करून सांगा, आपण तीही नक्की ट्राय करूया. ठीक आहे. आता तुम्ही बघू शकता आपण बनवलेली मिसळ अगदी मस्त भन्नाट अशी तयार झालेली आहे. बघूनच खावीशी वाटते आहे, बरोबर ना? मग अशाच रेसिपीसाठी श्रावणीज किचनला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारी जे बेल बटन आहे तेही प्रेस करा. ही रेसिपी तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबतही शेअर करा. ही मिसळ सर्व करण्यासाठी आपण एक वेगळी ट्रिक वापरणार आहे. जशी आमच्या गावाकडे भेटते ना, तशीवाली मिसळ आज आपण सर्व करून घेणार आहोत. तुम्हीही अशी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली. मिसळ सर्व करताना यासोबत एक स्वीट डिश तर हवीच, बरोबर की नाही? एकतर आपण गुलाबजाम घेऊ शकतो किंवा मग जिलेबी घेऊ शकतो किंवा मग माझ्यासारखं दही घेऊ शकतो. अतिशय सुंदर आणि चवदार अशी मिसळ आपली तयार झालेली आहे. ही दह्यासोबत सर्व केलेली मिसळ तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही बनवल्यावरती कशी झाली होती ते सुद्धा मला कमेंट करून सांगायचं आहे. धन्यवाद.